वडापावच्या गाडीवर मिळणारा हा कुरकुरीत आलू ब्रेड पॅटीस बघितलं की अगदी प्रत्येकाच्या तोंडाला नुसतं पाणी सुटतं। आज आपण गाडीवर मिळणारा मस्त गरमागरम वडापाव आणि कुरकुरीत आलू ब्रेड पॅटीस घरामध्ये कसं तयार करायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। बऱ्याच जणांचे आलू ब्रेड पॅटीस तेलकट होतात, पारी थोडी घट्ट होते, खाताना घशाला टोटरे लागतात किंवा खूप जास्त तेलकट होतात। आज आपण बघणार आहोत अतिशय कुरकुरीत गाडीवर मिळणारा आलू ब्रेड पॅटीस कमी साहित्यात अगदी झटपट कसा बनवायचा ते बघणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा वडापाव असेल किंवा आलू ब्रेड पॅटीस असेल त्याची एक मस्त चटपटीत भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे आपण 4 मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात उकडून सालं काढून आपण इथे बटाटे घेतलेले आहेत। जर लहान घेत असाल तर साधारणतः एक 8 ते 9 असतील आणि मोठे